हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ढवारीज फिजिक्स. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सर्क्युलर मोशनमध्ये 4 टाईपचे ॲक्सलरेशन्स असतात. त्याच्यापैकी आपण गेल्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये आपण काय काढलं? अँग्युलर ॲक्सलरेशन हे काढलं. आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बाळांनो राहिलेले जे 3 ॲक्सलरेशन आहेत ते म्हणजे कोणते? टँजेन्शियल ॲक्सलरेशन, रेडियल ॲक्सलरेशन अँड नेट ॲक्सलरेशन हे सर्व काढायचे आणि या सर्वांवरचे प्रॉब्लेम्स आज आपल्याला कंबाईन पाहिजे. पण माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे बाळांनो, कालचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर आजचा बिलकुल पाहू नका, कारण आजच्या भागामध्ये सर्व ॲक्सलरेशन मी तुम्हाला काढून दिले. कालचा पाहून आला तरच हे तुम्हाला कळेल, नाहीतर कळणार नाही. चला बाळांनो, आता सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला दुसरं ॲक्सलरेशन बघायचं आहे. दुसरं ॲक्सलरेशन कोणतं होतं? टँजेन्शियल ॲक्सलरेशन. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अँग्युलर ॲक्सलरेशन पहिलं होतं ते कशामुळे होतं? ड्यू टू चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी. दुसरं जे ॲक्सलरेशन ते कोणतं आहे? टँजेन्शियल ॲक्सलरेशन. मग आता हे कसं डिफाइन करायचं? तर बाळांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की टँजेन्शियल ॲक्सलरेशन का असते? इट इज ड्यू टू द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणून टँजेन्शियल ॲक्सलरेशन कशामुळे? तर आपल्याला कळालंय कशामुळे, तर ड्यू टू rate of change of linear speed. लक्षात ठेवायचं, ड्यू टू रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणून ज्या वेळेस आपण टँजेन्शियल ॲक्सलरेशन काढू, इट इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ मॉड ऑफ व्ही बार असं लक्षात ठेवायचं. मग आता व्ही बार म्हणजे काय? लिनियर स्पीडची मॅग्निट्यूड आहे. म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो डी व्ही बाय डी टी. इन केस ऑफ सर्क्युलर मोशन तुम्हाला माहिती बाळांनो, ही जी लिनियर स्पीड आहे किंवा लिनियर वेलोसिटी याची मॅग्निट्यूड किती होती? इन केस ऑफ सर्क्युलर मोशन लिनियर वेलोसिटीची मॅग्निट्यूड इज गिवन बाय v इज इक्वल टू r ओमेगा. हे जर इथं पुट केलं at इज इक्वल टू बघा d बाय dt ऑफ v च्या ठिकाणी मी r ओमेगा पुट केले. आता ह्या इक्वेशन कडे पाहिलं तर आपल्याला कळायलंय दिस r इज अ रेडियस ऑफ सर्कल and magnitude of radius of circle is always constant. So this r can be taken outside the derivative and we can write at is equal to r into d omega upon dt. आता नीट बघा बाळांनो, हे d omega upon dt का आहे? वाचलं यात काय? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. काय असेल हे? तर अँग्युलर ॲक्सलरेशन असेल. म्हणून मी असं म्हणू शकतोय, बट दिस d omega upon dt should be equal to अल्फा. मग हे वरचं इक्वेशन कसं बनणार? at is equal to r into alpha. तर हे झालं एक्सप्रेशन फॉर टँजेन्शियल ॲक्सलरेशन. and also this equation gives the relation between angular acceleration and tangential acceleration. आणि कसं काढायचंय बाळांनो? प्रॉब्लेम इथं असणार आहे. लिनियर स्पीडचा डेरिव्हेटिव्ह घ्या तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट विल गिव्ह अस द टँजेन्शियल ॲक्सलरेशन. ओके, आता तुम्हाला कळालं टँजेन्शियल ॲक्सलरेशन का असते? लिनियर स्पीड चेंज झाल्यामुळे. कसं काढायचं? लिनियर स्पीडचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. रिलेशन कशी द्यायची अँग्युलर ॲक्सलरेशन सोबत? at इज इक्वल टू r अल्फा. आता राहिला शेवटचा प्रश्न, तो म्हणजे कशाचा? डायरेक्शनचा. टँजेन्शियल ॲक्सलरेशनची डायरेक्शन कशी काढायची? तर मला लक्षात घ्यायचं, टँजेन्शियल ॲक्सलरेशनची डायरेक्शन कशावर डिपेंड आहे? की लिनियर स्पीड इन्क्रीज होत चालली का डिक्रीजिंग होत चालली? म्हणजे बघा, पहिल्यांदा काय म्हणता येईल? इन्क्रीजिंग स्पीड साठी डायरेक्शन कशी ते बघू आपण. इन्क्रीजिंग स्पीड जर असेल तर आपल्या असं लक्षात येईल, आपण जर असं कन्सिडर केलं पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, वेलोसिटी इज टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ. मग मला सांगा बाळांनो, जर स्पीड इन्क्रीज होत जात असेल तर ॲक्सलरेशन कसं असेल? पॉझिटिव्ह असेल. ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह म्हणजे काय? जी वेलोसिटीची डायरेक्शन तीच ॲक्सलरेशनची असेल. म्हणून बघा इथं असं आलं ही at ची डायरेक्शन असेल. म्हणजे काय? इफ द स्पीड ऑफ पार्टिकल गोज ऑन इन्क्रीजिंग देन at bar and v bar are along the same direction. ह्याच्यात दुसरी केस बघा बाळांनो, कशाची? आता डिक्रीजिंग स्पीडची. जर स्पीड डिक्रीज होत जात असेल तर काय होईल याच्यामध्ये? बघा, आपण असं कन्सिडर करू हे लिनियर वेलोसिटीची डायरेक्शन झाली. स्पीड जर डिक्रीज होत असेल तर ॲक्सलरेशन शुड बी निगेटिव्ह. निगेटिव्ह ॲक्सलरेशन म्हणजे काय? ह्या v च्या अपोजिट डायरेक्शनला ॲक्सलरेशन असेल. मग इकडल्या डायरेक्शनला at बार आला, लक्षात घ्या. मग आपल्याला काय कळालं डायरेक्शनच्या बाबतीत? इन केस ऑफ इन्क्रीजिंग स्पीड v bar and at bar are along same direction, while in case of the decreasing speed
V bar and AT bar are opposite in direction. तर असं हे झालं ऑल अबाउट द टँजेन्शियल ऍक्सलरेशन. आलं लक्षात सर्वांच्या? चला आता पुढे जाऊ. बघा बाळांनो, आता सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला तिसरं ऍक्सलरेशन काढायचं ज्याला की आपण सेंट्रिपेटल किंवा रॅडियल ऍक्सलरेशन असं म्हणतो. मग सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे कशामुळे ऍक्सलरेशन आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले बाळांनो काय, इट इज द ऍक्सलरेशन ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ लिनियर वेलॉसिटी. आठवत नसेल तर कालचा व्हिडिओ बघा, तुम्हाला प्रत्येक ऍक्सलरेशनचं कारण कळलं. सो सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन काय, तर तुमच्या लक्षात आलं इट इज ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ लिनियर वेलॉसिटी. बरोबर आहे. मग आता सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन काढत असताना आपल्याला काय काय अज्युम करायचंय, आपलं एक मेन अझम्पशन आहे बाळांनो काय, की चेंज इन डायरेक्शन ऑफ लिनियर वेलॉसिटी मुळे हे ऍक्सलरेशन प्रोड्यूस होते. त्याच्यामुळे आपल्याला असं कन्सिडर करायचंय की पार्टिकल इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे आता याचा अर्थ असा चुकीचा घेऊ नका की ते नॉन युसीएम मध्ये नसते का, दोन्ही ठिकाणी आहे. पण आपल्याला मेन कारण त्याचं काय माहिती, इट इज ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ लिनियर वेलॉसिटी. म्हणजे काय, आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ लिनियर वेलॉसिटी कॉन्स्टंट ठेवायची आणि ज्या मोशन मध्ये मॅग्निट्यूड ऑफ लिनियर वेलॉसिटी इज कॉन्स्टंट इट इज नोन ॲज द युसीएम. म्हणून बाळांनो, सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन काढत असताना जे मेन अझम्पशन आहे ते काय अझम्पशन आहे, पार्टिकल इज परफॉर्मिंग द युसीएम. याचा अर्थ असा नाही की नॉन युसीएम मध्ये हे ऍक्सलरेशन नसते, हे दोन्ही केस मध्ये असते. युसीएम मध्ये पण आहे, नॉन युसीएम मध्ये पण आहे. ठीक आहे. तर चला आता काय, रॅडियल ऍक्सलरेशन काढत असताना आपलं मेन अझम्पशन आपण असं कन्सिडर केलं की पार्टिकल इज परफॉर्मिंग युसीएम. तर चला आपण कन्सिडर करू की पार्टिकल इज परफॉर्मिंग युसीएम इन अ अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन ॲज शोन इन फिगर. बघा पार्टिकल काय करायला आहे, इट इज परफॉर्मिंग युसीएम इन अ अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. लेट ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम टी p be the position of particle at any instant of time t and x and y are the coordinates of this particle when it is at point p. When particle is at point p, v bar be the its linear velocity. लक्षात घ्यायचं p ला असताना. आता आपल्याला काय करायचं आहे, ऍक्सलरेशन कसं मिळेल, वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घ्या, वी विल गेट द ऍक्सलरेशन. मग वेलॉसिटी कशी काढायची, कुणावर मिळणार आहे, वेलॉसिटी कशी मिळते, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन असते. म्हणजे आपण हा जो पोझिशन वेक्टर आहे कन्सिडर करू आपण आर बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ पार्टिकल पी. मग ह्या पोझिशन वेक्टरचा डेरिव्हेटिव्ह घेतला की वेलॉसिटी मिळेल, वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला की वी विल गेट द ऍक्सलरेशन. म्हणून आपण कन्सिडर करू आर बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ पार्टिकल व्हेन इट इज ऍट पॉइंट पी. मी तर एक दोन परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. हा एक परपेंडिक्युलर पीएम म्हणून इट इज ऑन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरचा जो परपेंडिक्युलर आहे त्याला आपण पीएन असं म्हणून लक्षात घ्यायचं. चला इथं जो अँगल तयार झालाय हा इथला अँगल आपण थीटा कन्सिडर करू विच इज इक्वल टू ओमेगा टी. कारण आपल्याला माहिती ओमेगा काय असतंय, थीटा अपॉन टी. म्हणून याच्यावरून थीटा इज इक्वल टू ओमेगा टी असं आपण काढून घेतलं, लक्षात असू द्यायचं. बरोबर. चला आता काढलं काय काय कन्सिडर केलं, आर बार त्याचा पोझिशन वेक्टर आहे, थीटा अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे. आता आपल्याला इंटरेस्ट कशात आहे, ऍक्सलरेशन काढायला. मी मगाशीच तुम्हाला स्टेप सांगितल्या. रॅडियल ऍक्सलरेशन कसं काढणार, आर बारचा डेरिव्हेटिव्ह घ्या, व्ही बार मिळेल, व्ही बारचा डेरिव्हेटिव्ह घ्या, ऍक्सलरेशन मिळेल. मग आता पहिल्यांदा आपण हे परपेंडिक्युलर ड्रॉ केले, तेव्हा पी पॉइंटचे एक्स आणि वाय हे जे कोऑर्डिनेट आहे ते आपण माहिती करून घेऊ. कसे कळतील आपल्याला ते बघा. फ्रॉम फिगर आपण जर असं काढायचं ठरवलं काय, cos theta is equal to, बघा ह्या थीटाचा cos घेतला तर ऍडजसंट अपॉन हायपोटेनस म्हणजे काय येईल, x अपॉन r. आणि याच्यावरून सांगता येईल x इज इक्वल टू काय आलं, r cos theta असं लिहिता येऊ शकतं. सिमिलरली आपण sin theta जर घेतला तर कसा येईल, y अपॉन r. हे सांगाल y इज इक्वल टू r sin theta. तर असं आपल्याला x आणि y हे दोन्ही कोऑर्डिनेट्स मिळाले, लक्षात घ्यायचं. ह्याच्या व्हॅल्यूज आपल्याला पुढे लागणार आहे. बरोबर. चला आता x आणि y कोऑर्डिनेट निघाले तर आपण हा पोझिशन वेक्टर लिहू. पोझिशन वेक्टर r बार इज गिवन बाय, r बार कसा लिहिता येईल आपल्याला, दिस r बार इज इक्वल टू कसा लिहू आपण, xi कॅप प्लस yj कॅप असं लिहिलं. आता x आणि y च्या तर इथंच व्हॅल्यू काढल्यात आपण. सो दिस r बार इज इक्वल टू x मीन्स काय, r cos theta
x इज r cos theta into I cap प्लस y इज काय r sin theta into j cap. चला आता थीटा काय असते ओमेगा टी, मी ते पुट करतो. दिस r bar इज इक्वल टू बघा r हे cos ओमेगा टी into I cap प्लस r into sin ओमेगा टी into j cap असं आलं. हा झाला आपला पोझिशन वेक्टर. याला आपण इक्वेशन फर्स्ट असं म्हणून लक्षात घ्यायचं. इथं जे r बारचं इक्वेशन झालं त्याला इक्वेशन फर्स्ट म्हणून. मग आता पोझिशन वेक्टर एकदा कळाला की तुम्हाला माहिती पोझिशन वेक्टरचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला लिनियर वेलोसिटी मिळेल आणि वेलोसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला की ऍक्सेलरेशन मिळेल. म्हणून मी आता असं म्हणतो नाव v बार इज गिवन बाय v बार कसा मिळेल dr बार अपॉन dt असा मिळेल लक्षात घ्यायचं. सो इट इज इक्वल टू चला d बाय dt ऍज इट इज मी जशाला तसा लिहितो. r बार ची मी व्हॅल्यू पुट करायलो काय ती r cos ओमेगा t into I cap प्लस r हे sin ओमेगा t into j cap असं लिहिलं आपण. चला आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला वेलोसिटी काढण्यासाठी. कसा मिळेल बघा cos चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन पण t सोबत ओमेगा आलाय म्हणून हा ओमेगा सुद्धा बाहेर निघेल. म्हणून ही मी पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह लिहितो एवढ्याचा अगोदर. कसा लिहिता येईल बघा हे cos आहे म्हणून मायनस हे r ऍज इट इज t सोबत ओमेगा आलाय म्हणून ते सुद्धा बाहेर निघेल इनटू cos चा डेरिव्हेटिव्ह आपण बघितलंय sin ओमेगा t अशी टर्म आली इनटू I cap. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. कसा घेता येईल बघा r जशास तसा परत इथून हा ओमेगा याच्याकडे निघेल म्हणजे मला परत असं लिहिता येईल r इंटू ओमेगा आणि साइन चा डेरिव्हेटिव्ह असतंय cos ओमेगा t इंटू j cap. हा मिळाला आपल्याला v बार बाळानं लक्षात घ्यायचं. कसा मिळवला v बार r बार चा डेरिव्हेटिव्ह घेऊन. आता नाव फायनल स्टेप आपली कोणती ऍक्सेलरेशन इज. ऍक्सेलरेशन कसं मिळेल तर ऍक्सेलरेशन a बार इट इज इक्वल टू कसा असेल तर dv बार अपॉन dt. चला मी परत इथं d बाय dt मी इथं v ची व्हॅल्यू पुट करतो. इथली काय व्हॅल्यू मायनस r ओमेगा इंटू sin ओमेगा t इंटू I cap प्लस हे r ओमेगा इंटू cos ओमेगा t इंटू j cap अशी मी v ची व्हॅल्यू पुट केली. ही एवढी v ची व्हॅल्यू आपली वरून पुट केली इथं काढलेली. चला आता शेवटच्या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पुन्हा एकदा घ्यायचा बघा हे मायनस ऍज इट इज असेल मायनस विल बी ऍज इट इज मायनस मी जशाला तसा लिहिला r ओमेगा हे मायनस इंटू बघा साइन चा डेरिव्हेटिव्ह हा आणखीन एक ओमेगा इथला डेरिव्हेटिव्ह घेताना पुन्हा बाहेर निघेल तर इथं ओमेगा स्क्वेअर होईल इंटू cos ओमेगा t इंटू याला काय म्हणू आपण I cap. परत इथं cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस असतंय म्हणून काय येतील परत हा ओमेगा बाहेर निघेल डेरिव्हेटिव्ह घेताना कसं होईल r ओमेगा स्क्वेअर cos चा डेरिव्हेटिव्ह असतंय sin. सो इट इज sin ओमेगा t इंटू j cap. बघा हा असा a बार आला. मग याला जर नीट लक्ष दिलं तर मी ओमेगा स्क्वेअर कॉमन घेऊन टाकतो बाळांनो. जर इथून ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील बघा हे r इंटू cos ओमेगा t याला I cap लिहिता येईल प्लस परत इकडे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये r sin ओमेगा t इंटू j cap असं लिहिता येईल आपल्याला याला. चला आता हे लिहिलं तर आता याला हे बघा पाठीमागे इक्वेशन 1 काय सांगतंय. हे एवढा अंडरलाइन केलेला पार्ट म्हणजे आपला इक्वेशन 1 वरून कोण आहे r बार आहे. तर बघा याला असं लिहिता येईल दिस a बार इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू r बार. आता हे झालं एक्सप्रेशन फॉर रेडियल ऍक्सेलरेशन. बाळांनो हे इक्वेशन आपल्याला खूप काही सांगून चाललंय. काय सांगून चाललंय याच्यातली निगेटिव्ह साइन इंडिकेट करायली. काय इंडिकेट करायली दिस ऍक्सेलरेशन अँड रेडियस वेक्टर आर अपोजिट इन डायरेक्शन. काय सांगायलंय ऍक्सेलरेशन अँड रेडियस वेक्टर आर अपोजिट इन डायरेक्शन. बाळांनो आपण सर्क्युलर मोशन लेक्चर नंबर 1 मध्ये बघितलंय. रेडियस वेक्टर आर बार जो आहे ह्या रेडियस वेक्टर आर बार ची डायरेक्शन कशी असते आठवा. कशी असते सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल. हे पहिलं दाखवलं आपण. इथं जो आहे आपला हा आर बार आहे. कशी डायरेक्शन O टू P म्हणजे सेंटर ऑफ सर्कल टू पोझिशन ऑफ पार्टिकल. मग हे इक्वेशन काय म्हणतंय ह्या ऍक्सेलरेशन ची डायरेक्शन कुठे आहे
पोझिशन ऑफ पार्टिकल टू सेंटर ऑफ सर्कल अशी असायला पाहिजे. का अशी असायला पाहिजे? कारण इट इज अपोजिट टू द आरपार. म्हणून लक्षात ठेवायचं हे जे ऍक्सलरेशन आहे हे कसं आहे? इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल and hence it is called centripetal acceleration. Centripetal means काय? Directed towards the center of circle. म्हणून याचं नाव काय? सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन असं म्हणतो बाळांनो. आता याला रेडियल का म्हणतात? ते का ह्याची डायरेक्शन कशी आली? आपण आताच दाखवलं की हे इथं जे हे कुणाची डायरेक्शन आहे? ए आर बार ची लक्षात घ्यायचं किंवा ए सी बार ची डायरेक्शन आहे. त्याला ए आर किंवा ए सी तुम्ही काय म्हणायचं ते म्हणू शकता, लक्षात घ्यायचं. मग हे ए आर ची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर अँड अलॉंग द रेडियस आहे. टुवर्ड्स सेंटर म्हणून सेंट्रिपेटल, अलॉंग रेडियस म्हणून काय? रेडियल झालं. मग आता तुम्हाला काय कळालं? सेंट्रिपेटलचा फॉर्म्युला फोर्स ऍक्सलरेशनचा हा असतो. त्याची डायरेक्शन कुठे आहे? टुवर्ड्स द सेंटर म्हणून काय म्हणा? सेंट्रिपेटल. कुठे ऍक्ट होतंय? अलॉंग द रेडियस म्हणून काय म्हणा? रेडियल ऍक्सलरेशन. ओके, चला आता हा फॉर्म्युला आला म्हणजे आपण याची नुसता मॅग्निट्यूडचा विचार केला तर आपण याला असं लिहू शकतो आर ओमेगा स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला झाला. याला आता डिफरंट फॉर्म मध्ये लिहिता येईल आपल्याला. आपल्याला काय म्हणता येतं का? आपण हा एक फॉर्म झाला. आपण असं म्हणू शकतो इथं काय? बट ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. याचा यूज केला तर कसा फॉर्म्युला होईल? हे ए आर इज इक्वल टू बघा ह्याच्या ठिकाणी व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर म्हणजे किती झाले? व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा एक फॉर्म्युला आपल्याला मिळेल, लक्षात घ्या. आणि जर आर ची व्हॅल्यू पुट केली याच्यामध्ये तर ही एक कंडिशन झाली इथली. बट आपण असं जर कन्सिडर केलं आर इज इक्वल टू व्ही अपॉन ओमेगा तर हा फॉर्म्युला कसा मिळेल? ए आर इज इक्वल टू बघा ह्याच्या ठिकाणी व्ही बाय ओमेगा, तिथला एक ओमेगा कॅन्सल होईल तर तो व्ही ओमेगा असा लक्षात घ्या. मग हा एक झाला, 2 आणि 3 असे डिफरंट फॉर्म्स आपल्याला सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचे सांगता येईल, लक्षात घ्यायचं. सो दिस इज ऑल अबाउट द सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. आपल्याला कळालं की ऍक्सलरेशनचे 3 फॉर्म्युले आर ओमेगा स्क्वेअर किंवा व्ही ओमेगा किंवा व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि डायरेक्शन कळाली मग अशीच कुठे ती? टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल कडे म्हणजे इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ही डायरेक्शन आहे विच इज कंटिन्युअसली गोज ऑन चेंजिंग. इथे अशी असेल इकडे आला समजा पार्टिकल पुन्हा पी ला आला असता बाळांनो तर त्याची डायरेक्शन अशी झाली असते. म्हणजे रेडियस वेक्टरची डायरेक्शन जशी कंटिन्युअसली चेंज होते ड्यू टू कंटिन्युअस चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल, इन द सेम वे डायरेक्शन ऑफ रेडियल ऍक्सलरेशन कंटिन्युअसली गोज ऑन चेंजिंग. मग प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्हाला हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवायचा. लक्षात घ्या की काय काय फॉर्म्युले आहेत. तर हे 3 फॉर्म्युले आहेत त्याचे. ठीक आहे, हे झालं सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. ओके बाळांनो, आता आपल्याला सर्क्युलर मोशन मधलं शेवटचं ऍक्सलरेशन ज्याला आपण नेट ऍक्सलरेशन असं म्हणतो ते काढायचं आता आपल्याला, लक्षात घ्यायचं. मग आता हे नेट ऍक्सलरेशन काढत असताना कालचा व्हिडिओ थोडासा आठवा. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? दिस नेट ऍक्सलरेशन इज ड्यू टू काय होतं? चेंज इन बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ लिनियर वेलोसिटी. बरोबर आहे? आठवतंय तुम्हाला? कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असं, लक्षात घ्या. त्याच्यावरून हे नेट ऍक्सलरेशन असेल. मग आता जर आपल्याला हे नेट ऍक्सलरेशन काढायचं ठरलं तर आपण कसं काढू शकतो? बघा नेट ऍक्सलरेशनला नुसता ए बार म्हणू. इट इज इक्वल टू काय लिहिता येईल? मॉड ऑफ डीव्ही बार अपॉन डीटी. हे काय सांगायले रे? हे मॉड आणि व्ही बार काय सांगते? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही मधला चेंज आपल्याला विचारात घ्यायचा. बरोबर? म्हणजे आपल्याला वेलोसिटीचा वेक्टर फॉर्म इथे यूज करावा लागेल. मग तुम्हाला आठवत असेल वेलोसिटीचा वेक्टर फॉर्म काय होता? लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी मधले रिलेशन बघा लेक्चर नंबर 4 आपण अशी पाहिली होती ओमेगा बार क्रॉस आर बार. मग आता मी काय करतोय? ही रिलेशन इथे यूज करतो बाळांनो. हा ए बार काढायचा आहे तर मी त्याला असं पुट करतो दिस डी बाय डी टी ऑफ काय आले? ओमेगा बार क्रॉस आर बार. आता मला हा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा आहे. ह्याच्यासाठी मी काय करेल? प्रोडक्ट रूल यूज करेल. डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल कसा असतंय? तर बघा असा असतंय. सर्वांनी लक्षात घ्या. ही जी इथं 2 टर्म्स आहेत आपल्याकडे ओमेगा बार आणि आर बार. मी पहिली टर्म जशा तशी ठेवणार बाळांनो आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. का? डी आर बार अपॉन डी टी. हे प्लस. आता उलट काम करायचं. उलट काम म्हणजे काय? आता पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेणार मी डी ओमेगा बार अपॉन डी टी क्रॉस आर बार. चला मी प्रोडक्ट रूल कसा यूज केलाय बघा.
पहिली टर्म जशास तशी, दुसरीचा डेरिव्हेटिव्ह प्लस पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, दुसरी टर्म जशास तशी, याला प्रोडक्ट रूल असं म्हणायचं. मग चला आता ए बार इज इक्वल टू काय लिहिता येऊ शकतं. मग आपण पाठीमागं म्हणजेच ह्याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये जाऊन जर पाहिलं, हा पोझिशन वेक्टरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज द लिनियर वेलॉसिटी. म्हणून मी हा dr बार अपॉन dt ला काय लिहू शकतोय, v बार प्लस ह्या दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये तसंच बळावलं, हे काय वाचा, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं आपण, हे कोण असते, अँग्युलर ऍक्सेलरेशन असते, तर त्याला अल्फा बार क्रॉस काय होतं, हे r बार असं आलं. आणि आजच बघितलं बाळांनो, हा पहिला जो ब्रॅकेट आहे हा कोण होतं, रॅडियल किंवा सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन होतं. आजच्या सेंट्रिपेटलच्या ऍक्सेलरेशन मध्ये पाहिलं. आणि हे अल्फा बार क्रॉस r बार आपण हे आजच्या पहिल्याच आर्टिकल मध्ये पाहिले, कोण आहे, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. अशा प्रकारे बाळांनो सर्क्युलर मोशन मध्ये नेट ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर सम ऑफ रॅडियल ऍक्सेलरेशन अँड टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, ह्या दोन्हीची वेक्टर सम आहे. हा वेक्टर फॉर्म झाला. पण मॅग्निट्यूड याची कशी मिळेल बघायची. मॅग्निट्यूड कशी मिळेल, तर a इज इक्वल टू कसं मिळेल, आपण याला असं लिहू शकतो, ar स्क्वेअर प्लस at स्क्वेअर. तुम्ही म्हणता सर आम्हाला हे नाही कळालं कसं लिहिलं ते. बघूत आपण मी ते कशी लिहिली, मॅग्निट्यूड काढायचा कसा प्रयत्न केला. बघा, हे जर सर्कल असेल तर आतापर्यंत आपल्याला कळालंय काय, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि रॅडियल ऍक्सेलरेशन कसं असतंय. सेंटर कडे जाणारं रॅडियल आहे आणि टँजेन्शियल असणारं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आहे, जे की टँजेंट टू द सर्क्युलर पाथ आहे. मग ह्या दोघांचा रिझल्टंट असा असेल बघा, या डायरेक्शनला हा ए बार झाला. मग मी काय करतो, इथं दोन वेक्टर तयार करायला होतं या टाइपनं, हे दोन्ही जोडून घेतो, पॅरॅलेलोग्राम कंप्लीट करतो. हे at बार इज परपेंडिक्युलर टू कुणाला आहे, ar बारला बरोबर परपेंडिक्युलर आहे. आणि हे रिझल्टंट ऍक्सेलरेशन आहे. मग हे ar असेल तर हे सुद्धा काय झालं, ar बार, आणि हे काय झालं, at बार झालं, लक्षात घ्यायचं. मग आता बघा, हे सर्व वेक्टर्स मी इथे ड्रॉ केले. मग काय, लॉ ऑफ पॅरॅलेलोग्राम नुसार हा a बार बरोबर at स्क्वेअर प्लस ar स्क्वेअर अंडर रूट असेल. दोन्हीतला अँगल तर cos थीटा, थीटा किती, 90 डिग्री दोघातला, म्हणून तो cos 0 झाला. म्हणून याची मॅग्निट्यूड या फॉर्म्युल्याने आपल्याला काढता येते, लक्षात घ्यायचं. आता राहिला प्रश्न काय, हे जे नेट ऍक्सेलरेशन आहे त्याची डायरेक्शन कशी काढावी. मग बघा, डायरेक्शन साठी आपल्याला काय करायचं सगळ्यांनी लक्षात घ्या. डायरेक्शन काढणं म्हणजे काय काढणं लेकरांनो, की हे जे नेट ऍक्सेलरेशन आहे ते at सोबत किती अँगल करतंय आणि ar सोबत किती करतंय ते सांगायचंय. इमॅजिन करा, दिस नेट ऍक्सेलरेशन a बार, बघा हे जे नेट ऍक्सेलरेशन a बार आहे, इट मेक्स एन अँगल अल्फा विथ at बार अँड इट मेक्स एन अँगल बीटा. कुणासोबत बीटा करायले, ar सोबत. तर आपल्याला डायरेक्शन काढायची a बारची म्हणजे काय काढायची, फक्त टॅन अल्फा आणि टॅन बीटा काढायचं. तर बघा मी कसं काढतोय ते, टॅन अल्फा काढायचा ठरला, तेव्हा टॅन अल्फा म्हणजे हाय अपोजिट अपॉन ऍडजसंट म्हणजे काय, ar अपॉन at झाला. याच्यावरून अल्फा आपल्याला असा लिहिता येऊ शकतो, हे टॅन इनवर्स ऑफ ar अपॉन at. ही झाली डायरेक्शन कुणाची, a बार न at सोबत कितीचा अँगल केला. सिमिलरली असंच आपण आता बीटा काढू शकतो. बीटा कसा काढता येईल बघा, बीटा म्हणजे आधी टॅन बीटा काढू आपण. टॅन बीटा इज इक्वल टू, अपोजिट कोण आहे, at, आणि ऍडजसंट कोण आहे, ar, म्हणजे बीटा असा झाला, इट इज टॅन इनवर्स ऑफ काय, at अपॉन ar. मग तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कुणासोबतचा अँगल देतं ते बघा आणि त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करा. असं झालं. नेट ऍक्सेलरेशनची मॅग्निट्यूड कशी काढा, या फॉर्म्युल्याने काढा, ar स्क्वेअर प्लस at स्क्वेअर बट अंडर रूट असेल हे. आणि डायरेक्शन काढायला अल्फा आणि बीटा काढायचे. पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा, अल्फा आणि बीटा कोण येतं, हे अँगल आहे. रिझल्टंट ऍक्सेलरेशन ने at सोबत किती केलाय आणि रिझल्टंट ऍक्सेलरेशन ने ar सोबत किती अँगल केलाय हे सांगणं म्हणजे त्याची डायरेक्शन काढणं. ठीक आहे, हे झालं ऑल अबाउट द रिझल्टंट ऍक्सेलरेशन इन अ सर्क्युलर मोशन. मग तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय, ते काढायचंय कसं, त्याचा फॉर्म्युला काय आला, मॅग्निट्यूड कशी आणि डायरेक्शन कशी. ओके, बघा बघा, आपण आतापर्यंत जे 4 ऍक्सेलरेशन बघितले, कालच्या व्हिडिओ मधले 1 आणि आजचे 3, ते एकत्रित बघू आपण सर्व. पहिलं असतंय अँग्युलर ऍक्सेलरेशन. UCM मध्ये अल्फा किती, 0. कशामुळं, ओमेगा कॉन्स्टंट आहे,
UCM मध्ये अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होईल. म्हणजे UCM मध्ये अँग्युलर ऍक्सलरेशन 0 असते. नॉन UCM मध्ये गेला तर पहा ते या फॉर्म्युल्याने आपण काढलं d ओमेगा बाय dt आणि हे ॲव्हरेज आहे, हे इन्स्टंटेनियस आहे. म्हणजे अल्फा इज नॉट इक्वल टू 0 इन केस ऑफ नॉन UCM. त्याची डायरेक्शन कशी होती? अलोंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन कशाला काढली होती? RHTR म्हणजे राईट हँड थंब रूल. चला टँजेन्शियल ऍक्सलरेशन कशाने डिनोट केलं? AT बारनं. काय फॉर्म्युला? AT इज इक्वल टू R अल्फा. पण UCM च्या बाबतीत अल्फा किती होता? 0 होता इथं सांगितल्याप्रमाणे. म्हणून टँजेन्शियल ऍक्सलरेशन 0 असते. हे लक्षात ठेवायचा हा महत्त्वाचा भाग आहे. UCM मध्ये टँजेन्शियल ऍक्सलरेशन 0 आहे. चला नॉन UCM मध्ये मात्र R अल्फा मिळतंय म्हणजे ते 0 नसते. डायरेक्शन कुठं असते त्याची? अलोंग द टँजंट. तिसरं जे ते रेडियल ऍक्सलरेशन बघायचे. तीन फॉर्म्युले आपण आज डिराइव्ह केले. UCM आणि नॉन UCM दोन्ही मध्ये हे 0 नसतं लक्षात घ्या. तर आपण याचे 3 फॉर्म्युले 1, 2 आणि 3 आहे म्हणजे नॉट इक्वल टू 0 आहे. इथं सुद्धा तेच असते. UCM असो किंवा नॉन UCM असो दोन्हीकडे रेडियल ऍक्सलरेशन प्रेझेंट आहे. त्याची डायरेक्शन कशी आपण आताच बघितल्याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये टुवर्ड सेंटर आणि अलोंग द रेडियस. म्हणून सेंटर कडे म्हणून सेंट्रिपिटल, अलोंग रेडियस आहे म्हणून रेडियल झालं. पुढचं नेट ऍक्सलरेशन आहे. नेट ऍक्सलरेशन बघा UCM मध्ये कसं आहे? टँजेन्शियल 0 आहे. मग A नेट म्हणजे कोण? रेडियल. पण नॉन UCM मध्ये नेट ऍक्सलरेशन म्हणजे काय? √AT² प्लस AR². म्हणजे नॉन UCM मध्ये दोन्ही ऍक्सलरेशनचा तो रिझल्टंट आहे. कुणाचा? AT चा आणि AR चा. आणि डायरेक्शन आपण आताच काढली. अल्फा कुणासोबतचा होता? टँजेन्शियल सोबतचा आणि बीटा होता रेडियल सोबतचा. असं एवढा एकत्रित भाग आपण पाहिला 4 ऍक्सलरेशनचा. बघा बाळांनो आता टँजेन्शियल, रेडियल आणि नेट ऍक्सलरेशन वर कंबाईन प्रॉब्लेम कसा विचारू शकतात पाहू. वाचू आपण. काय म्हणते हे? A particle is performing circular motion in a circle of radius r is equal to 2 meter आहे म्हणते लक्षात घ्या. And linear speed of particle varies with time t as कशी व्हॅरी होईल? तेव्हा अशी v is equal to t square meter per second. कॅल्क्युलेट म्हणते. काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं? एक हे टँजेन्शियल, पुन्हा रेडियल आणि नंतर नेट ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल ऍट टाइम t इज इक्वल टू किती? 2 सेकंदला काढायला सांगितलंय. तर बघा मग आपण आता याच्यातले एक एक फाइंड करूयात आपण. बघा सुरुवातीला आपण नंबर 1 असं म्हणू हे टू फाइंड. काय कॅल्क्युलेट करायचं? पहिल्यांदा आपल्याला पहिला जो भाग आहे त्यातला टँजेन्शियल AT इक्वल टू हाऊ मच म्हणू आपण. आता हे टँजेन्शियल ऍक्सलरेशन AT काढत असताना पण आपल्याला माहिती ते काय असते? dv बाय dt असं असतंय. चला मग हे AT इज इक्वल टू d. वेलोसिटी किती दिली? स्पीड किती दिली? बघा t². हे t² अपॉन dt. बघा मग आता याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? t² चा डेरिव्हेटिव्ह असेल 2t. ही जी पॉवर आहे हे आपण समोर आणून ठेवतो. ह्याचे किती झाला मग डेरिव्हेटिव्ह? 2t झाला. म्हणजे आपलं टँजेन्शियल ऍक्सलरेशन किती झालं? 2 इंटू टाइम किती गिवन आहे? बघा t ची व्हॅल्यू 2 सेकंद आहे. सो दिस टँजेन्शियल ऍक्सलरेशन इज इक्वल टू 2 इंटू 2 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एवढं झालं टँजेन्शियल ऍक्सलरेशन. चला पहिला भाग तर आपल्याला कळाला की टँजेन्शियल कसं काढायचं. चला पुन्हा काय म्हणतंय? रेडियल काढा म्हणते. म्हणजे दुसऱ्या भागात आपल्याला काढायचंय टू फाइंड AR इक्वल टू हाऊ मच. कसं काढू बघा आता. ह्याच्यात आपण हा AT काढला. आता AR काढायचा. AR कसा असतंय? v² अपॉन r असं असतंय. v² म्हणजे किती? तो का v किती दिलेला आहे? t² आणि पुन्हा त्याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय r. रेडियस किती याची? 2 मीटर आहे. म्हणजे बघा AR इज इक्वल टू t किती? 2² आणि पुन्हा त्याचा स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे किती आले इथं? 4² अपॉन 2 म्हणजे किती यायला लागलं रेडियल ऍक्सलरेशन? हे 16 अपॉन 2. सो रेडियल ऍक्सलरेशन इज 8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर असं झालं हे रेडियल ऍक्सलरेशन. दुसरा पण भाग कंप्लीट केला बघा. आता तिसऱ्या भागात काय काढायचंय? नेट ऍक्सलरेशन काढायचंय. बरोबर. तिसऱ्या भागात आपण असं म्हणू टू फाइंड. काय काढायचं आपल्याला? A नेट इक्वल टू हाऊ मच. आता हे नेट ऍक्सलरेशन काढायचंय. पहिल्यांदा आपण त्याची मॅग्निट्यूड काढू. मॅग्निट्यूड कशी असते? A नेटची आपल्याला माहिती कसं असतंय? हे AR² प्लस AT² असं असतंय.
अंडर रूट मध्ये दोन्हीच्या मॅग्निट्यूडच्या स्क्वेअर असते. सो इट इज इक्वल टू अंडर रूट. बघा AR किती 8 आहे. सो इट इज 8 स्क्वेअर प्लस टेंजेन्शियल किती आलं 4 स्क्वेअर म्हणजे किती आलं हे 64 प्लस किती आले हे 16 झाले. 64 प्लस 16 किती बघा 6 प्लस 4 10 कॅरी 1 6 प्लस 2 80 आले. एवढे हे झालं नेट ऍक्सलरेशन मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे त्याची मॅग्निट्यूड झाली बाळांनो. आता ह्याच्यात आपल्याला याची डायरेक्शन काढावी लागेल. डायरेक्शन म्हणजे काय बघा काय काढायचं आपल्याला. डायरेक्शन म्हणजे हा भाग काढायचा असते. कसा हे जर टँजेन्शियल असेल तर हे रेडियल असेल आणि हा त्यांचा रिझल्टंट A झाला. मग इथं काय 80 सोबत समजा आपण इमॅजिन करू अल्फा अँगल केलाय. तर आपण बघितलंय मगाशी टॅन अल्फा कसा लिहिता येईल. हा वेक्टर आपण इथं वर घेऊ शकतो का या ठिकाणी. याची अपोजिट साइड इथं गेली म्हणजे हा कोणता आहे AR आहे. टॅन अल्फा म्हणजे अपोजिट साइड म्हणजे त्याला लिहिता येईल AR अपॉन 80. बघा मग टॅन अल्फा इज इक्वल टू रेडियल ऍक्सलरेशन आपण पूर्वी काढले पळालो किती होतं 8 आणि टेंजेन्शियल ऍक्सलरेशन बघा किती 4. सो दिस टॅन अल्फा इज इक्वल टू 2 म्हणजे अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2. म्हणजे याचा अर्थ काय रिझल्टंट ऍक्सलरेशन A इज मेकिंग एन अँगल अल्फा विच इज गिवन बाय टॅन इनवर्स ऑफ 2. तर असा हा ऍक्सलरेशन वरचा प्रॉब्लेम असते बाळांनो. मग हे रेडियल काढलं टेंजेन्शियल काढलं नेट काढताना मात्र त्याचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काढायला विसरत नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इकडून बी अँगल सांगू शकता. हा काय सांगितलं असता तुम्ही बीटा. फक्त काय झालं असतं 80 अपॉन AR उलट झालं असतं. आपण काय काढून दिलंय की रिझल्टंट ऍक्सलरेशन टेंजेन्शियल सोबत किती अँगल करायले किती अल्फा एवढा अँगल करायले. ठीक आहे. तर तुम्ही असं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके चला आता आणखी एक प्रॉब्लेम बघायचा आपल्याला कसा विचारतात लक्षात घ्या. त्याच्यात काय गिवन असेल अल्फा देतील आणि टाइम काढायला होतील. इथे बघा टाइम t इज इक्वल टू 2 सेकंद होता. तर आता तो टाइम काढायला होऊ शकतात. बघू तो प्रॉब्लेम कसा आहे ते. आता आपल्याला एक जीला पडलेला MCQ पाहायचा आहे की या ऍक्सलरेशन वरती कसा MCQ आलेला होता. बघा तो MCQ काय म्हणतोय पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अ सर्कल ऑफ रेडियस. रेडियस किंवा 3 मीटर अँड अँगुलर स्पीड ऑफ पार्टिकल. बघा कोणती स्पीड दिली अँगुलर स्पीड ऑफ पार्टिकल व्हॅरीज विथ टाइम t as किती आहे 2t रेडियन पर सेकंद. काय करा म्हणतोय द टाइम t हा टाइम t फाइंड करायचा आहे. आफ्टर विच रिझल्टंट ऍक्सलरेशन मेक्स एन अँगल ऑफ 37 डिग्री विथ द टेंजेन्शियल ऍक्सलरेशन. म्हणजे 37 कोण आहे हा अल्फा गिवन आहे आपल्याला लक्षात घ्या. मग बघा आता आपल्याला काय म्हणते हे की टाइम फाइंड करा म्हणते किती वेळानंतर रिझल्टंट ऍक्सलरेशन काय करेल 37 डिग्री अँगल करेल कुणासोबत टेंजेन्शियल ऍक्सलरेशन सोबत. तर बघा हे आपल्याला शेवटे 4 ऑप्शन गिवन आहे. तर बघा याच्यात आपल्याला ओमेगा दिलाय. तर आपण आधी V काढू. V कसा असतंय R ओमेगा म्हणजे कसा मिळेल तो R बघा किती 3 आणि ओमेगा किती 2t म्हणजे V किती मिळायला लागला आपल्याला 3 × 2 म्हणजे 6t झाला. चला V एकदा फाइंड केला आपण. आता V फाइंड केला की आपल्याला काय काय काढायचंय. आधी आपल्याला रेडियल ऍक्सलरेशन काढावं लागेल पुन्हा टेंजेन्शियल आणि पुन्हा त्याच्यावरून आपल्याला बघावं लागेल की A नेट टेंजेन्शियल सोबत किती अँगल करते. तर पहिल्यांदा आपण AR काढू. कसा आहे तो V स्क्वेअर अपॉन R म्हणजे किती झाला बघा तो AR किती होईल V स्क्वेअर म्हणजे बघा V किती आला हा 6t स्क्वेअर डिवाइडेड बाय रेडियस किती 3 इथली म्हणजे AR इज इक्वल टू 3 किती 36 t चा स्क्वेअर अपॉन 3 म्हणजे किती झाले 12t स्क्वेअर एवढा आला लक्षात घ्यायचं. हे झालं रेडियल ऍक्सलरेशन एक काढलं आपण. आता काय काढू आपण टेंजेन्शियल ऍक्सलरेशन AT काढू. कसं आहे ते dv/dt फॉर्म्युला असते आपण पाहिले आता आजच्याच व्हिडिओ मध्ये. चला d/dt ऑफ वेलोसिटीची व्हॅल्यू v किती काढलेला आपण 6t काढलेला आहे. मग बघा त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल. या 6t चा डेरिव्हेटिव्ह किती असेल 6t चा डेरिव्हेटिव्ह 6 येईल कारण t ची पॉवर 1 - 1 0 होईल. हे झालं टेंजेन्शियल ऍक्सलरेशन एवढे मीटर पर सेकंद स्क्वेअर. चला दोन्ही कळाले आपल्याला. मग आता रेडियल पण सापडलं आपल्याला टेंजेन्शियल ऍक्सलरेशन सुद्धा सापडलं. आता काय काढायचं आपल्याला काढताना तर आपण असं इमॅजिन करू पहा हे टेंजेन्शियल ऍक्सलरेशन आहे जे की आपल्याला किती मिळालं इथं
किती सापडलं आपल्याला इथं तर 86 आहे आणि हे जे रेडियल ऍक्सलरेशन आहे हे किती आलं होतं तर हे 12t². आपण रिझल्टंट a बार म्हणू आणि इथं अँगल अल्फा. अल्फा किती गिवन आहे त्यांनी 37. मग आता बघा हीच साइड आपण इथं घेऊ शकतो बाळांनो. किती 12t² आणि हे तर काय इकडे 86च आहे. मग आपण इथं जर काढायचं ठरवलं tan अल्फा इज इक्वल टू काय इथं AR/AT असेल. tan अल्फा म्हणजे किती tan 37. tan 37 AR किती बघा 12t² डिवायडेड बाय AT किती 6 आहे. मग आता तुम्हाला परत तो ट्रायंगल लक्षात आणायचा आहे कोणता 37 चा. हा जर 37 असेल तर तुम्हाला कळायला हा 90 चा आहे आणि हा 53 चा आहे. म्हणजे तो ट्रायंगल जर मी इथं काढला तेव्हा कसा आहे 37 हा 53 आणि हा 90. म्हणजे काय ही साइड 5 असेल त्याच्या अपोजिटची 4 आणि इथली 3 असेल. तर बघा आता tan 37 म्हणजे इथला 37 किती tan 37 अपोजिट अपॉन ऍडजसंट म्हणजे मला असं लिहिता येईल tan 37 ला 3/4 लिहिता येईल. मग tan 37 3/4 असेल तर बघा याला काय हे 12t²/6 इज इक्वल टू 3/4 असते. मग काय होते हे 6 इंटू हे 2 आले. मग काय झाले 2t² इज इक्वल टू 3/4. सो t² इज इक्वल टू 3/8 आणि टाइम आला √3/8 सेकंद. मग लक्षात घ्या बाळांनो एवढ्या वेळानंतर काय करेल हे जे रिझल्टंट ऍक्सलरेशन आहे ते 80 सोबत कितीचा अँगल करेल 37 डिग्रीचा. अर्थातच बाळांनो हा जेईचा प्रॉब्लेम होता म्हणून तो डिफिकल्टच आहे. तुम्हाला साधे न्यूमेरिकल प्रॉब्लेम कसे असतील की मॅग्निट्यूड वगैरे काढायला होतील, परंतु हा जेईला पडलेला प्रॉब्लेम आहे म्हणून जरा थोडासा डिफिकल्ट आहे. तुम्ही लिहून बघा आणि हे प्रॉब्लेम कळत नसतील तर मला तुम्ही व्हॉट्सअप वरती रिप्लाय करा किंवा कमेंट्स करून मला विचारा. मी तुम्हाला ते पुन्हा एकदा परत समजून सांगेल. लक्षात घ्या. तर बघा या प्रॉब्लेम मध्ये ओमेगा गिवन होता, V काढला, V वरून AR काढला, नंतर AT काढला. आपण हा असा ट्रायंगल तयार करून टाकला. टॅन्जन्शियल रेडियल हे रिझल्टंट tan अल्फा घेतला, अल्फा 37 होता हे एवढा आला. ह्या ट्रायंगलचा यूज करून आपण tan 37 ची व्हॅल्यू करायची. कारण हा ट्रायंगल तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. आता ही स्टँडर्ड केस आहे आपण 9th 10th मध्ये स्टडी केलेली. 37 53 आणि हे 90 असेल तर हे काय पायथागोरसचं ट्रायड येतं बाळांनो 3 4 आणि 5 असते. लक्षात ठेवायचं बरोबर आहे. मग हे आपण शाळेतच शिकलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेस हे असे स्टँडर्ड अँगल येतील 37 डिग्री 53 डिग्री त्यावेळेस हा ट्रायंगल आपल्याला वापर करता आला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये बाळांनो एवढंच. आजचा भाग चांगला काढण्यासाठी तुम्हाला कालचा व्हिडिओ पाहणं गरजेचं होतं म्हणून मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करेन आजचं लेक्चर जर तुम्हाला कळालं नसेल तर आधी तुम्ही कालचं लेक्चर बघा आणि पुन्हा आजच्या लेक्चरकडे या. असं हे आज आपलं करून सर्क्युलर मोशन मधलं कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन हा भाग कंप्लीट झाला. त्याच्यावरच्या न्यूमेरिकल्सची मी तुम्हाला एक PDF देणार आहे. तुम्ही त्याचे प्रॉब्लेम्स आतापर्यंतच्या भागावर सोडा. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे काय काय होतं बाळांनो पाथ लेंथ, लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी, परत 4 ऍक्सलरेशन काढले एवढा मोठा भाग झालाय. आता कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये पुढच्या मध्ये म्हणजे किंवा उद्याला मी तुम्हाला एक लिंक पाठवेल तुमच्या व्हॉट्सअप वरती ज्याच्यामध्ये की तुम्हाला आतापर्यंतच्या भागावरचे सर्व MCQs असतील. खास करून प्रॉब्लेम मी दिलेले आहेत तुम्हाला तेवढे प्रॉब्लेम प्रत्येकाला सोडवायचे. नाही प्रॉब्लेम आला तर मला विचारा, कमेंट टाका किंवा व्हॉट्सअप वरती कमेंट पाठवून द्या की सर हा प्रॉब्लेम सांगा म्हणून. तर आज आपण इथं कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन हा भाग संपवला. लक्षात